हॅलो, नमस्कार आणि गुड मॉर्निंग. मी आज मस्तपैकी चहा घेतला आणि चहा घेता घेता हा मस्तपणे व्हिडिओ बनवत मी आहे. तुम्हाला सगळ्यांना असं वाटेल की आज मॅडमचा अवतार असा काय आहे की सकाळी उठल्या उठल्याच व्हिडिओ बनवत आहेत का काय? तर हो, खरंच आहे, मी आज सकाळी उठल्या उठल्याच व्हिडिओ बनवते आहे. त्याचं कारण असं आहे की मी आज जो व्हिडिओ बनवते आहे तो आई ह्या विषयावरचा आहे की आई ही आईच असते. तर ती आई कशी असते, आपण आपल्या आईचे अनुभव घेतलेले असतात. आपण स्वतः आई झालो नाही, नातवंडांच्यासुद्धा आजी झालेलो आहोत आपण. पण तरीसुद्धा एक आई ही आईच असते. आपण नातवंड असली तरीसुद्धा त्यांचीही आपण आईच होतो. बघा तुम्ही, त्यांना आपण किती प्रेमाने खायला घालतो, प्रेमाने भरवतो. नातवंड आले की घर कसं आपलं आनंदाने भरून जातं की नाही. मग तसंच म्हणून मी आज असा विचार केला की आज आईच असते, ती फक्त आईच असते आणि आपल्यासाठी जे काही करते ते फक्त आईच करते. तुमचं वय कितीही हो, पण तुम्ही तिच्यासाठी बाळच असता. तर आज मी अगदी प्रामाणिकपणे सांगते, आईवरती मला व्हिडिओ बनवायचा आहे. त्याच्यासाठी मला कुठल्याही मेकअपची गरज नाही आहे आणि मी असाही कधीच मेकअप करत नाही. मला जेव्हा वाटतं, मला डोक्यात जे विचार येतात त्यावेळेला मी तो तुमच्यासमोर मांडून मोकळी होते. आज तसंच मी हा विचार तुमच्यासमोर मांडणार आहे. एक पोस्ट मी फेसबुकवर वाचली आणि मला असं वाटलं की नाही, ती सगळ्यांपर्यंत पोचली पाहिजे. तशी ती सगळ्यांपर्यंत पोचेल, पण मला असं वाटलं की माझे जे सगळे वाचक आहेत, जे पाहतात माझे व्हिडिओ, त्यांनासुद्धा ही पोस्ट कळली पाहिजे. म्हणून मी आज अगदी उठल्या उठल्या हा व्हिडिओ बनवते. त्यामुळे मी कशी दिसते, काय दिसते हा विचार करायचाच नाही, कारण मी एक आई आहे आणि तुम्हीसुद्धा एक आई आहात. सो आईला कशाचं रूप? आईला फक्त एकच रूप असतं, ते म्हणजे आईचंच. आपण लहानपणी किती धपाटे खाल्लेले असतात आईचे, किती कारणावरून धपाटे खाल्लेले असतात. कारण हे बघा, आपल्याला भूक लागली की सारखं काय खायला द्यायचं तुम्हाला, आता मलाच खा असं म्हणत आई 10 मिनटात आपल्यासमोर काहीतरी खायला ठेवते, हो की नाही? हा अनुभव सगळ्यांच्या घरातला आहे आणि सगळ्यांना हा अनुभव येऊन चुकतो. माहीत असतं की ते प्रेमळ आईचं बोलणं आहे. ती म्हणते की काय सारखं खायला द्यायचं, पण तरी ती देतेच. आणि हा जो आईच्या प्रेमाचा भाग आहे तो कुठल्याही बाईला मिळत, म्हणजे कुठल्याही बाईला, म्हणजे आई सोडून दुसऱ्या कुठल्याही बाईमध्ये नसू असतो. तो तिच्या बाळासाठी असतो. आता जेव्हा सकाळची गडबड असते आणि त्यावेळेला जेव्हा नेमका गॅस संपतो, तेव्हा काय होतं, आई वैतागाने बोलते. अगदी तर रागलेली असते ती. ती काय म्हणते, ह्या मेल्यालासुद्धा काय आत्ताच संपायचं होतं? अगदी एक एक दिवस आपली परीक्षा असते, असं त्या आईला अगदी नेहमी वाटत असतं. आता खूपदा असं होतं की शाळेमध्ये जाताना आपल्याला आईच्या वेणीची इतकी सवय झालेली असते की आई म्हणते, एवढी मोठी घोडी झाली आहे तरी वेणीसुद्धा मीच घालायला लागते हिची, असं म्हणत अगदी प्रेमळ रागाने ती आपली वेणी घालून वाक्य पूर्ण होईपर्यंत तिची वेणीसुद्धा पूर्ण होते. काय आहे हा, किती पसारा केला रे गाढवांनो, आवरता आवरता जीव मिटा कुटीला येतो, आवरता येत नाही तुम्हाला पसारा, असं म्हणून आई आपल्यावर चिडते. आणि या रागाच्या भरात ते सगळा पसारा केव्हा आटपते आणि आवरते आणि आपल्या सगळ्या वस्तू पसरलेल्या, पेन्सिल, पुस्तक, डायऱ्या, जे दप्तर, जे काही असेल, डब्बे, सगळं आवरून मोकळी होते. पाणी प्यायला स्वयंपाकघरात गेलं की आई नेहमीच म्हणते, दूध ठेवलं आहे का गॅसवर, जरा लक्ष ठेव, माझी पाठ वळली की पळू नकोस, आलेच आहे मी, आणि गॅस मोठा करू नकोस. ह्या सगळ्या सूचना अगदी पहिल्यापासून आपली आई आपल्याला लहानपणी करत असते. कारण माहीत असतं तिला आपली पोरं काय आहेत, कार्टी काय आहेत. खेळायच्या नादामध्ये गॅस मोठा करतील आणि संपूर्ण शेगडीला दुधाने न्हाऊ घालतील, म्हणून ती आधीच सांगते. मग इतका आपण गॅस बारीक करतो की तो आई अगदी सगळी कामं आटपून तिथे येईपर्यंत तर गॅसवरती दूध तापतच असतं. तर अशी ही आपली आई असते, ओळखून असते ती आपल्या मुलांना. परीक्षेला जाताना अगदी 100 सूचना आईच्या असतात, अगदी ठरलेलं असतं बघा. हे सगळं व्यवस्थित घेतलं आहेस ना, पेपर नीट आधी वाच, धांडटपणा करू नको, प्रश्न समजावून घे, त्याचं उत्तर काय, तू वाचलं आहेस, उत्तर काय द्यायचं, आणि नुसतं पाठांतर करून जाऊ नकोस. प्रश्नाचं उत्तर लिहिताना नेहमी समजून प्रश्न घेऊन मग त्याचं उत्तर लिहित जा, असं सगळ्या आपल्या मुलांना सांगत असतात. असं हे आई हे एक असं न उलगडणारं हे कोडं असं आहे. बाहेर गेलो तर आई नेहमी म्हणते की लवकर ये, उशीर करू नकोस, जास्त उशीर केला असं दार उघडणार नाही, सांगून ठेवते. आणि हो, यायला उशीर होतोच हो आपल्याला, कितीही म्हणा तुम्ही. काळवंडलेल्या चेहऱ्याने, काळजीच्या चेहऱ्याने आई दरवाजा उघडते
आणि दरवाजा उघडला तर किती उशीर, काय झालं आहे, सगळं ठीक तर आहे ना, अशा काळजीच्या प्रश्नांची सरबतीसुद्धा आई सुरू करते. दार उघडणार नव्हती हे सुद्धा विसरून जाते. म्हणजे बघा, आईचा राग किती कोमल असतो, किती प्रेमळ असतो आणि किती काळजीचा असतो. केवळ काळजीपोटी आई आपल्या मुलाला बोलत असते आणि सगळ्यात जास्त काळजी मुलीची असते. कारण आजकाल ज्या काही घटना घडतात त्याच्यामुळे तिच्या मनात ती काळजी दाटून आलेली असते. आई म्हणजे हे असं एक अजब रसायन आहे. कसं आहे अजब रसायन? म्हणजे सुट्टी लागली तरीसुद्धा आई म्हणते की तरीही लवकर उठलं पाहिजे, आपलं सगळं नित्यनेमाने कर्म केलं पाहिजे. तर बाबा म्हणतात झोपू दे गं त्याला, काय एवढं, एकतर दिवस मिळतो. म्हणजे आई आणि बाबांमध्ये कसा फरक असतो. आई कशीही असली तरी आपल्या मुलीचं पुढं सासरी सगळं तिचं भवितव्य चांगलं निघावं म्हणून ती धडपडत असते. पण बापाला मात्र तीच काळजी असते. पण तरी बाप काय म्हणतो, त्याची काळजी वेगळी. तो म्हणतो झोपू दे गं तिला, काय एवढं त्याच्यातमध्ये, एकतर दिवस तिला मिळतो. आणि ही गोष्टही तितकीच खरी आहे. परंतु बापाची काळजी वेगळी आणि आईची काळजी वेगळी. आईला वाटत असतं की सासरी गेल्यानंतर हिला कोणी नावं ठेवू नये, आपला उद्धार होऊ नये आणि हिलाही चांगलं वळण लागावं. तर आई नेहमी म्हणते की आपल्याला असं घाबरून कसं चालेल, सगळ्या गोष्टीला तुला तोंड देता आलंच पाहिजे, असं आई आपल्याला म्हणते. पण ती स्वतः मात्र सारखी घाबरत असते बघा. आणि तिचं घाबरणं म्हणजे कसं असतं, तर ती आपल्या काळजीपोटी घाबरते. आपली पोरगी कुठे गेली ह्याबद्दल तिला चिंता, तिच्या मैत्रिणी कोण आहेत ह्याबद्दल तिला चिंता, ती लवकर आली नाही तर उशीर का झाला म्हणून चिंता, ती जेवली नाही तर तिला काय वाटलं आहे, काय झालं आहे, तिला बरं नाही आहे का म्हणून चिंता. एक ना एक भाराभर चिंता तिला असतात. आणि अशी ही आई आयुष्यात सगळ्यांच्या घरात असतेच, घराघरात असते. आणि ही आपल्याला आई कळते तोपर्यंत कितीतरी काल उलटून जातो. म्हणजे आपण आई झाल्यानंतरसुद्धा आपल्याला आईची ही काळजी काही कळत नाही. असं म्हणतात ना, आईचं आणखीन एक वाक्य ठरलेलं असतं बरं का, तू आई झालीस ना म्हणजे तुला कळेल माझी काळजी. पण खरं सांगू, आई झाल्यानंतरसुद्धा आपल्याला आईची काळजी कळत नाही. कारण आपण त्या आईच्या वयाचे झालेलेच नसतो ना. आणि आपण आईच्या वयाच्या होईपर्यंत आपली आई असते किंवा नसते, आणि असली तर खूप म्हातारी असते, तिच्या काही ना काही शारीरिक तक्रारी असतात, अशा सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे आई जेव्हा चांगली असते तेव्हाच आपण आईचं ऐकलं पाहिजे. आईचा तो प्रेमळ शब्द मग नंतर आपण किती जरी म्हटलं आठवू तरी तो नाही आठवत. मला हा का आवडला, हे फेसबुकवरचं जी नोट होती किंवा जे काही असेल, ही मला का आवडली, कारण आज माझी आई नाही आहे. मला खूप आठवण येते आईची. आणि हे सगळं वाचल्यानंतर मला असं वाटलं की खरंच आई हे रसायन एक अजब रसायन आहे. कधीही कुणालाही कधीच न कळणार असं हे रसायन आहे. आज मीही आई आहे, मलाही नातवंड आहेत, आणि म्हणून जे मला वाटतं ते मी पुढच्या पिढीला सांगत असते. पुढची पिढी कितीही फॉरवर्डेड झालेली असेल, कितीही बदलली असेल काळानुसार, तरीसुद्धा जर तिने आपलं ऐकलं तर त्या व्यक्तीचं भलं होईल, तिचं भलं होईल असं आपल्याला वाटत असतं. आणि तसं झालं की ते बघण्यामध्ये आपल्याला आनंद राहत असतो. आणि त्या बाबतीत मी खरंच भाग्यवान आहे. माझी पुढची पिढीसुद्धा खरंच ऐकते सगळं, त्यामुळे मला आनंद मिळतो. पण जी आईची जागा आहे ना, ती आईच असते, त्यामुळे ती कोणीच नाही येऊ शकत. मी माझ्या सुनेला किती सांगितलं तरी तिची आई मी बनणारच नाही आहे. मी माझ्या नातीला किती सांगितलं तरी तिची आई जी दुसरी आहे, तिची आई आहे, ती तिची आईच आहे. तिच्या काळजीने तिची आई जे करणार ते मी आजी असले तरी मला मी करणारच, पण माझ्या करण्याला मर्यादा आहेत. म्हणून म्हटलं ना की आपली आई असली तरीसुद्धा तिच्या काही काही तक्रारी सुरू झालेल्या असतात, शारीरिक काही प्रॉब्लेम सुरू झालेले असतात. आणि अशा वेळेला आईची कितीही आठवण आली आणि आपल्याला आईला कितीही तिच्याशी संवाद साधावा असा वाटला, तर आपली जरा चांगल्या कंडिशनमध्ये असेल तर आपण नक्कीच संवाद साधू शकतो. आई नसेलच तर प्रश्नच नाही उरत. माझ्या आईला मी ती जोपर्यंत होती तोपर्यंत जितकं मला देता येईल तेवढा आनंद मी देण्याचा प्रयत्न केला, तेवढं तिला हसवण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला. ह्याचं एक समाधान मला नक्कीच आहे. ज्यांना तुम्हा कोणाला आई असेल, एक गोष्ट लक्षात नक्कीच ठेवा, तिला कधीच दुखवू नका. आई ही फक्त आईच असते आणि तिच्यासारखं दुसरं कोणीच नसतं. म्हणून लक्षात ठेवा, ज्यांना आई आहे ते खूप भाग्यवान आहेत. त्यांनी आईची काळजी घ्यावी, आईला काय हवं नको ते पाहावं. आईला फक्त एक गोष्ट हवी असते तिच्या वृद्धापकाळात, ते म्हणजे आपल्या मुलांचं प्रेम. ते मिळालं
की जगातले सगळं स्वर्ग मिळाल्यासारखा तिला आनंद झालेला असतो. फक्त तिचं एकच म्हणणं असतं की माझ्या मुलांनी जवळ थोड्या वेळ बसावं, माझ्या मुलींनी माझ्याजवळ थोड्या वेळ बसावं. हीच तिची फक्त अपेक्षा असते. तेवढी पूर्ण करण्यामध्ये एक जो आनंद आपल्याला मिळतो तो द्विगुणित असतो, त्याला अंतच नाही आहे. आणि म्हणून आई ही फक्त आईच असते, तिच्यासारखं दुसरं कोणीच नसतं. धन्यवाद. मला नक्की खात्री आहे, मी आज हे म्हणणार नाही की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडणार, कारण सगळ्यांनाच आई आहे. आणि ज्यांची आई असेल नसेल पण ती आई तर होतीच ना. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की सगळ्यांना आवडलेला आहे. पण अशा आईला एक लाईक नक्की द्या. आणि अशा आईसाठी हाच व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा, ह्याच्यासाठी की प्रत्येकाला आईच्या भावना असतात, त्याच्याने आणखीन भर पडेल. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.